नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट घेऊन आलेलो आहे. बघा, आता तुम्हाला 6वा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्याजवळ काही कागदपत्रे आहे ते असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेत पात्र व्हायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागेल, तरच तुम्हाला 6वा हप्ता हा मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला 6व्या हप्त्यामध्ये 1500 नाही तर 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. 6वा हप्ता 2100 रुपयांचा हे कागदपत्रे असतील तरच या महिलांना मिळणार. तर बघा, जो आपला 6वा हप्ता आहे हा 6वा हप्ता आपल्याला 2100 रुपयांचा भेटणार आहे. पण त्याआधी आपल्याला हे कागदपत्रे असतील तरच त्या महिलांना हे पैसे मिळणार आहे, नाहीतर अन्यथा तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता ते नेमके कोणकोणते डॉक्युमेंट आहे ते आपल्याला लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी जर तुम्हाला काही लाडकी बहीण योजनेबद्दल काही समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांचा आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या योजनेअंतर्गत 2 कोटीहून अधिक महिलांना लाभ मिळत असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. तर बघा, या योजनेअंतर्गत जवळजवळ त्या राज्यातल्या 200 कोटी महिला आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे आणि त्यांचे जे आर्थिक जीवनमान आहे हे सुद्धा त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होत आहे. या योजनेची घोषणा श्री अजित पवार यांनी जुलै महिन्यात केली होती. तर बघा, या योजनेची जी सुरुवात आहे ही जुलै महिन्यात सुरू केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. त्यानंतर या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य, या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. तर बघा, या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील ज्या महिला आहे अशा महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाते त्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये. हे तर तुम्हाला सर्व गोष्टी माहीतच आहे. डिसेंबर 2024 पासून या रकमेत वाढ करून ती 2100 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. तर बघा, डिसेंबरमध्ये म्हणजे हा जो चालू महिना झाला आजपासून 1 डिसेंबरपासून, या महिन्यापासून तुम्हाला या रकमेमध्ये आता 1500 रुपये न मिळता तुम्हाला 2100 रुपये मिळण्याचा असा एक प्रस्ताव आहे. तथापि डिसेंबर महिन्यात महिलांना अद्याप 1500 रुपयेच मिळणार आहेत. या योजनेचे 6वे पेमेंट असेल. तर बघा, आत्ताच्या माहितीनुसार आपल्याला काय माहीत होतं की जे डिसेंबर महिन्यात जे महिलांना पैसे मिळणार आहे हे 1500 रुपयेच मिळणार आहे. या योजनेचे पैसे 6वे जे पेमेंट आहे हे तुम्हाला मिळणार आहे. जिल्हा निर्णय अंमलबजावणी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष दिले जात आहे. तर बघा, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काही 36 जिल्हे आणि या 36 जिल्ह्यांपैकी जे काही जिल्हे आहे अशा जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष दिले जात आहे. विशेषतः कमी लोकसंख्या असलेल्या 10 जिल्ह्यांना. तर बघा, विशेषतः जे आपल्या राज्यामध्ये कमीच लोकसंख्या असलेली ती 10 जिल्हे आहे जसे की सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी, नंदुरबार आणि धाराशिव प्राधान्य दिले जाणार आहे. या जिल्ह्यांमधील महिलांना विशेष आर्थिक मदत मिळणार आहे. आता बघा, आपल्याला जर यामध्ये पात्रता निकष, या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काय महत्त्वपूर्ण निकष आहे. तर बघा, आता जर आपल्याला या योजनेमध्ये पात्र व्हायचे असतील तर काही निकष आहे ते आपल्याला फॉलो करायचे आहे. नंबर 1, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे. तर बघा, आपल्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे या कुटुंबामध्ये आपल्याला 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. लाभार्थी महिलेचे नाव रेशन कार्डवर असणे आवश्यक आहे. तर बघा, जी लाभार्थी महिला आहे अशा लाभार्थी महिलांचे जे रेशन कार्ड आहे रेशन कार्डवर नाव असणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 नंबर, रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रंगाचे असणे. तर बघा, जे आपले रेशन कार्ड आहे हे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रंगाचे असणे आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2024 KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. तर बघा, 31 डिसेंबर 2024च्या आत आपल्याला KYC जी प्रक्रिया आहे ही KYC प्रक्रिया पूर्ण करणे हे अनिवार्य आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला जो 6वा हप्ता आहे पुन्हा यापुढचे जे हप्ते आहेत ते हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे 31 डिसेंबरच्या आत KYC प्रक्रिया ही पूर्ण करून घ्या. त्यानंतर अपात्र निकष, काही महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. तर बघा, ज्या काही महिला आहे अशा काही महिला या योजनेमध्ये अपात्र या ठरू शकतात. आता कोणकोणत्या महिला यामध्ये अपात्र ठरू शकतात ते बघा. ज्या कुटुंबाने आयकर भरला आहे, बघा, ज्या कुटुंबाने आयकर भरला आहे अशासुद्धा महिला यामध्ये अपात्र होऊ शकतात. त्यानंतर कुटुंबाकडे वाहन असल्यास, बघा, जर तुमच्याकडे वाहन असेल किंवा ट्रॅक्टर असेल असे काही असेल तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरू शकता. सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या पत्नी, बघा, जर तुमचे वडील किंवा
पती जर सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. इतर सरकारी योजनांमधून ₹1500 जास्त लाभ मिळत असलेल्या महिला. तर बघा, जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला ₹1500 जास्त लाभ मिळत असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अपात्र ठरू शकता. योजनेची व्याप्ती आणि प्रभाव या योजनेमुळे सुमारे 20 दशलक्ष महिलांना लाभ होणार आहे. तर बघा, या योजनेची व्याप्ती पाहता आणि प्रभाव पाहता या योजनेमुळे काय होणार आहे की जवळजवळ 20 कोटी ज्या महिला आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यांना खरोखर आर्थिक मदतीची गरज आहे. बघा, ज्या महिलांना खरोखर आर्थिक मदतीची गरज आहे, मात्र काही महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आलेलं आहे. तर बघा, काय झालेलं आहे की काही महिलांनी काय केले की चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा प्रकरणांमध्ये त्या महिलांना मिळालेले ₹7,500 परत करावे लागू शकतात आणि भविष्यात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, अत्यंत मोठं असं अपडेट आहे. बघा, ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन याआधीचे सर्व हप्ते घेतलेले आहे म्हणजे 5 हप्ते, या हप्त्यामध्ये ₹7,500 ज्या महिलांनी घेतलेले आहे चुकीची माहिती देऊन, त्यांना हे पैसे परत करू लागू शकतात आणि भविष्यात त्यांना जे पुढील हप्ते मिळणार आहे हे हप्तेसुद्धा मिळणार नाहीत, अशी एक अपडेट आहे. आता तुम्हाला काही महत्त्वाच्या ज्या सूचना आहे या सूचनांचं देखील पालन करायचं आहे. आता त्या नेमक्या कोणकोणत्या सूचना आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, सर्व लाभार्थी महिलांनी आपले ई-के-वाय-सी अद्ययावत करणे आवश्यक आहे. तर बघा, सर्व माता भगिनींनी काय करायचं की जी आपली के-वाय-सी प्रक्रिया आहे ही तुम्ही जर अजूनसुद्धा केली नसेल तर लवकरात लवकर ही के-वाय-सी ही पूर्ण करून घ्यायचं आहे. ही के-वाय-सी तुम्ही बँकेत जाऊनसुद्धा पूर्ण घेऊ शकता. जर तुम्ही ही के-वाय-सी पूर्ण केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही. रेशन कार्डवरील नोंदी अचूक असणे महत्त्वाचे आहे. तर बघा, तुमच्या रेशन कार्डवर जे नोंदी आहे ह्या नोंदीसुद्धा अचूक असणे गरजेचे आहे. जर तुमच्या रेशन कार्डवरील जे नोंदी आहे हे अचूक नसतील तर तुम्हाला या योजनेचा एकही रुपया मिळणार नाही. हे सुद्धा एक महत्त्वाची अशी सूचना आहे. त्यानंतर कोणतीही चुकीची माहिती दिल्यास योजनेतून वगळले जाऊ शकते. तर बघा, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही चुकीची माहिती रेशन कार्डवर असो, तुमच्या आधार कार्डवर असो किंवा तुमचं बँक अकाउंटवर असो, अशी कोणतीही चुकीची माहिती दिली तर तुम्ही या योजनेतून वगळले जाऊ शकता. तुमचं या यादीतून नाव बाहेर काढून देऊ शकते. तर अशी ही महत्त्वाची अशी माहिती होती. माहिती आवडल्यास ही माहिती तुमच्या मैत्रिणींमध्ये, तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या अपडेट कळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे मी पुढील अपडेट देईन लाडकी बहीण योजनेबद्दल ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही लवकर तुमची जी हे आहे ती तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता आणि तुम्हाला या योजनेचा एकही रुपया तुम्हाला भेटेल. आणि काय होईल की तुम्हाला या योजनेचे जे पैसे आहे ते तुम्हाला भेटत राहील. तर चला आता पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर.